बांधकाम सुरू झालेलं होतं, जुनं घर आधीच पडलेलं होतं आणि अचानक बिल्डरने काम थांबवलं. पैसे संपले असं कारण सांगून हात वरती केले. घर ना जुनं राहिलं ना नवीन मिळालं. पण या सोसायटीने जे केलं ते प्रत्येक अडकलेल्या रिडेव्हलपमेंटसाठीचा आशेचा किरण आहे. एका रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये बांधकाम मध्येच थांबलेलं. बिल्डर आर्थिक अडचणीमध्ये सापडला होता. जुनी इमारत आधीच पडलेली. मेंबर ट्रान्झिट अकोमोडेशन मध्येच राहत होते आणि पुढे काय होईल कोणालाच माहित नव्हतं. नंतर सोसायटीने रेराच्या तरतुदींचा आधार घेत असोसिएशन ऑफ अलॉटीची स्थापना केली आणि प्रक्रिया पुढे नेली. या केस स्टडी संदर्भातील 5 पॉइंट. पहिला पॉइंट, रेरा रजिस्ट्रेशन लॅप्स किंवा रिवोक होऊ शकते. बिल्डरने कामाची प्रोग्रेस दाखवली नाही तर ऑथॉरिटी स्वतःहून रजिस्ट्रेशन रद्द किंवा सस्पेंड करू शकते. दुसरा पॉइंट, असोसिएशन ऑफ अलॉटीची स्थापना. खरेदीदार मेंबर्स एकत्र येऊन औपचारिकरित्या असोसिएशन ऑफ अलॉटीची स्थापना करू शकतात, जी रेराकडे पुढे प्रोजेक्ट नेण्याची परवानगी मागू शकते. तिसरा पॉइंट, एस्क्रो अकाउंटचे उरलेले पैसे तुम्हाला राहिलेल्या कामासाठी कन्स्ट्रक्शनसाठी वापरता येतात. प्रोजेक्टच्या रेरा अकाउंट मधले जे उरलेले पैसे आहेत ते असोसिएशन ऑफ अलॉटीजला बांधकाम पुढे नेण्यासाठी वापरता येऊ शकतात. चौथा पॉइंट, नवीन डेव्हलपर नेमण्याचा अधिकार. रेराच्या परवानगीने असोसिएशन ऑफ अलॉटीज नवीन डेव्हलपर नेमून अर्धवट प्रोजेक्ट पूर्ण करून घेऊ शकते. पाचवा पॉइंट, एकत्र राहणं हेच पहिलं महत्वाचं पाऊल आहे. वैयक्तिकरित्या झगडण्यापेक्षा सगळ्या मेंबर्सनी एकत्र येऊन असोसिएशन स्थापन केली पाहिजे. हाच सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. याच्यामध्ये जुने मेंबर्स आणि नवीन होम बायर्स यांनी एकत्र येऊन असोसिएशन ऑफ अलॉटी स्थापन केली आणि रेराकडून नवीन डेव्हलपर नेमून घेऊन काम पूर्ण केलं. ही एक ऍक्च्युअल केस स्टडी आहे. तुमचं रिडेव्हलपमेंट बिल्डरने मध्येच थांबवलेलं आहे का? कमेंटमध्ये हो किंवा नाही टाका किंवा गाईड असं कमेंट करा. मी तुम्हाला स्टॉल्ड रिडेव्हलपमेंट रिकव्हरी गाईड PDF स्वरूपामध्ये पाठवतो.